अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री साई सच्चरित्र अध्याय दुसरा। कथा प्रयोजन नामकरणम। कथेचा उद्देश्य व हेमाडपंत नामकरण। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो। मागील अध्यायात मंगलाचरण झाले, कुलदेवता व सद्गुरू यांचे वंदन झाले आणि या साई सच्चरित्राचे बीज पेरून झाले। आता ते लिहिण्याचे प्रयोजन समजावून सांगायला आरंभ करूया, तसेच अधिकारी व अनुबंध स्पष्ट करून त्यांची थोडक्यात चर्चा करूया, म्हणजे श्रोत्यांना विनाकष्ट ग्रंथात प्रवेश घडेल। पहिल्या अध्यायात अनुक्रमाने गहू दळण्याचा उपाय करून बाबांनी महामारीचा नाश केला आणि सर्व गावकऱ्यांना खूप आश्चर्य वाटले। अशा साईबाबांच्या अगाध लीला ऐकून माझ्या मनाला आनंद झाला आणि प्रेमाचा पूर बाहेर फुटून आला आणि तोच या काव्यरूपाने प्रगट झाला। म्हणून साईबाबांच्या स्तुतीचे यथामती वर्णन करावे, म्हणजे ते भक्तांना उपदेशकारक व पापनाशक होईल। त्यासाठीच हे साईंचे अतिपवित्र चरित्र लिहायला घेतले आणि या लोकी व परलोकी सुख देणाऱ्या कथासत्राचा आरंभ केला। संतांचे चरित्र सन्मार्ग दर्शविणारे असते, ते न्यायशास्त्र किंवा तर्कशास्त्र नव्हे। जो संतांच्या कृपेला पात्र होईल त्याला आश्चर्यकारक असे काहीच नाही। तरी श्रोत्यांना माझी प्रार्थना आहे की तुम्ही या आनंदाचे भागीदार व्हावे। सत्संगाच्या व सत्कथा ऐकण्याच्या छंदात जो सदा निमग्न असतो त्याचे भाग्य श्रेष्ठ होय। दीर्घकाळापासून ओळख असलेला व रात्रंदिवस सहवास असलेला जिवलग मित्र, पण त्याचेही चित्र मला रेखाटता येत नाही, तर संतचरित्र काय लिहू, जेथे माझे स्वतःचेच अंतरंग पूर्णपणे मला ओळखता येत नाही, तेथे संतांच्या मनाचे विचार किंचितही उणिवेशिवाय मी कसे वर्णावे। आत्म्याचे रूप निश्चित जाणून घेता घेता चारही वेद थकले, तेथे बाबा तुमच्या रूपाची खरी स्थिती मला निश्चितपणे कशी कळेल। स्वतः आधी संत व्हावे, मगच संतांना यथार्थपणे जाणावे, असा नियम असताना मला संतांचे वर्णन कसे करता येईल हे मला आधीच ठाऊक आहे। साता समुद्रांचे पाणी त्याचेही माप घेता येईल आणि आकाशालाही पांघरून घालता येईल, परंतु संत बुद्धीच्या आटोक्यात सापडत नसतात। मी एक निकामी क्षुद्र माणूस आहे, हे माझ्या मनाला ठाऊक आहे, परंतु बाबांचा अमर्याद प्रताप पाहून मला गायची लहर येते आणि ती आवरता येत नाही। दीनदुबळ्यांच्या विसाव्या श्री साईराया, तुझा जय जयकार असो। तुझी माया अगाध आहे, तिचे वर्णन करता येत नाही। तू या दासावर कृपा कर। हे चरित्र मला लिहावेसे वाटते, परंतु हे साहस म्हणजे लहान तोंडी मोठा घास तर होणार नाही ना। माझी फजिती होऊ देऊ नकोस। जे जे संतचरित्रे लिहितात त्यांच्यावर भगवंताची कृपा असते असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग मी भीती का धरावी। मी स्वतः जरी जडबुद्धीचा असलो तरी त्याच भगवंताने माझ्या मनात ही स्फूर्ती चेतवली आहे, तेव्हा ते माझे कार्य तडीस नेणेही त्यालाच ठाऊक। भक्त जी जी सेवा करण्याचे ठरवितात ती सेवा संत स्वतःच करून घेतात। सर्व स्फूर्ती संतांचीच असते, भक्त केवळ निमित्त कारण असतात। थोडक्यात म्हणजे हा साई स्वतःच स्वतःचे हे चरित्र माझ्या तोंडाने वदवून घेत आहे। म्हणूनच या कथेचा महिमा आदराने गौरव करण्यासारखा आहे।
साधू संत किंवा श्रीहरी कोणालाही हाताशी धरून त्याच्या मस्तकावर आपला हस्त ठेवून आपले चरित्र आपणच लिहवितात. जशी शके 1700 म्हणजेच सन 1778 साली महिपतींच्या बुद्धीला स्फूर्ती झाली आणि त्यांच्या करवी साधू संतांची चरित्रे लिहवून सेवा करवून घेतली. तशीच सेवा शके 1800 म्हणजेच सन 1878 साली दासगणूंच्या हातून घेतली आणि त्यांच्याकडून पुढील साधू संतांची चरित्रे लिहवून घेऊन सर्वांना पावन केले. भक्तविजय, संतविजय, भक्तलीलामृत व संतलीलामृत हे जसे महिपतींनी रचलेले 4 ग्रंथ तसेच दासगणूंनी रचलेले 2 ग्रंथ आहेत. एकाचे नाव भक्तलीलामृत तर दुसऱ्याचे नाव संत कथामृत. या दोन्ही ग्रंथातून अलीकडे उपलब्ध झालेल्या भक्तांचे व संतांचे वर्णन केलेले आहे. त्यातील भक्तलीलामृतातील 3 अध्यायात अध्याय 31, 32 व 33 इथे श्री साई महाराजांचे मधुर चरित्र वर्णिलेले आहे. ते श्रोत्यांनी तेथे वाचावे. तसेच संत कथामृतातील 57व्या अध्यायात श्री साई महाराज एका भक्ताला नानासाहेब चांदोरकरांना गोड ज्ञानोपदेश करतात, तोही वाचावा. याशिवाय रघुनाथ सावित्री भजनमाला या पुस्तकातील रघुनाथराव व सौ सावित्री तेंडुलकर यांची अभंग गीते अनुभवपूर्वक अलौकिक साईलीला गाऊन जनांच्या मनाला शांती देतात. त्याच पुस्तकाला बाबांच्या एका लेकराने काकासाहेब दीक्षितांनी प्रस्तावना लिहून अत्यंत प्रेमपूर्ण कथामृताचा जणू काय तहानलेल्या चकोर पक्ष्यांसाठी अमृताचा जो वर्षाव केला तोही भक्तांनी काळजीपूर्वक वाचावा. दासगणूंच्या किरकोळ कविताही अत्यंत मनोरंजक असून त्यातील बाबांच्या लीला ऐकल्या तर श्रोत्यांच्या मनाला आनंद होईल. तसेच गुजराती लोकांकरिता भक्त अमिदास भवानी मेहता यांनीही अत्यंत प्रेमळपणे बाबांच्या चमत्काराच्या काही गोष्टी लिहिल्या आहेत. शिवाय काही श्रेष्ठ सद्भक्तांनी साई प्रभा हे नाव ठेवून पुणे येथे बाबांचा कथासंग्रह प्रसिद्ध केला आहे. अशा कथा असताना या माझ्या ग्रंथाची काय आवश्यकता अशी श्रोत्यांना शंका येईल, तर ती मी दूर करतो. कशी ती ऐका. साई चरित्र हा अनंत अपार व रत्नांची खाण असलेला महान सागर आहे. तो मी टिटवी कसा रिकामा करणार आणि हे कसे घडणार. तसेच श्री साईंच्या गूढ चरित्राचे संपूर्ण वर्णन कधीच करता येणे शक्य नाही. म्हणून कळवेल ते कथन करून समाधान मानावे. साईबाबांच्या कथा अपार आणि अपूर्व आहेत. त्या संसारातील दुःखाने पिडलेल्यांना शांतवन देतील, श्रोत्यांना ऐकण्याचा आनंद देतील आणि साई भक्तांच्या अंतःकरणाला स्थिरता देतील. बाबांनी व्यवहारातील उपदेशाच्या निरनिराळ्या प्रकारच्या कथा सांगितल्या. तशाच सर्वांनी अनुभव घेतलेल्या व आपल्या वागण्याचे रहस्य उकलून सांगणाऱ्या कथा सांगितल्या. प्रख्यात ईश्वरप्रणीत वेदातील असंख्य आख्यायिका जशा मशहूर आहेत तशाच अर्थपूर्ण व गोड असंख्य कथा बाबा सांगत असत. त्या सावधानपूर्वक ऐकल्या तर इतर सुखे गवताप्रमाणे तुच्छ वाटतात. तहान भूक आपोआप उडून जाते आणि मनाला समाधान लाभते. कोणाला ब्रह्माशी एकरूपता हवी असेल, कोणाला अष्टांग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधी असे 8 भाग असलेल्या योगात प्रावीण्यता हवी असेल, कोणाला समाधी सुखाचा अत्यानंद हवा असेल तर त्याला या कथा ऐकून ते मिळेल. या कथा श्रोत्यांचे सर्व कर्मपाश तोडून टाकतात, त्यांच्या बुद्धीचा उत्तम प्रकारे विकास करतात आणि भेदभाव केल्याशिवाय सर्वांना सुख देतात. हे पाहून माझ्या मनात इच्छा उत्पन्न झाली की नीट संग्रह करण्यासारख्या या नाना प्रकारच्या कथा माळेत गुंफाव्यात.
हीच उपासना चांगली. या कथेची 4 अक्षरे जरी कानी पडली तरी जीवाच्या वाईट दिवसांना ओहोटी लागेल आणि संपूर्ण कथा जर आदरपूर्वक ऐकल्या तर साधा भोळा भक्तही संसार सागर पार करून जाईल. मला लेखणी करून बाबाच माझा हात गिरवतील. मी तर केवळ निमित्ताचा धनी आहे. बाबा नेतील तिकडे अक्षरांचे वळण वळवितो. वर्षानुवर्षे बाबांच्या लीला पाहून मनाला चाळा लागला की बाबांच्या गोष्टी भोळ्या व प्रेमळ भक्तांकरता गोळा कराव्यात. बाबांचे प्रत्यक्ष दर्शन घडून ज्यांच्या डोळ्यांना समाधान लाभले नाही त्यांना बाबांचे महात्म्य श्रवण करून पुण्य घडावे आणि कोणा भाग्यवंताच्या मनाला वाचण्याची इच्छा झाली तर त्याच्या मनाला परम आनंद व्हावा आणि समाधान लाभावे अशी मनात वृत्ती उठली आणि ती माधवराव देशपांड्यांच्या कानावर घातली. परंतु मनात शंका होती की मला हे कसे साधेल. वयाची 60 वर्षे उलटलेली आहेत. द्वाड बुद्धी अडथळे उत्पन्न करण्याकडेच वाहत आहे. अशक्तपणामुळे प्रयत्न करणे बाजूला राहते आहे आणि नुसती तोंडाची बडबड शिल्लक राहिली आहे. तरी ती दुसरीकडे व्यर्थ खर्च न होता श्री साई प्रीत्यर्थ कामी लागावी म्हणजे काहीतरी परमार्थ साधेल म्हणूनच हा प्रयत्न सुरू केला. रात्रंदिवस अनुभव घेता घेता मनात आले की हा एक वृत्तांत लिहून काढावा म्हणजे त्याच्या सतत मननाने मनाला विश्रांती लाभेल. स्वानुभवाच्या पायावर आधारलेली आत्म्याला संतुष्ट करणारी जी वचने बाबांनी सहजगत्या वारंवार सांगितली ती श्रोत्यांना सादर करावीत. बाबांनी ज्ञानाच्या पुष्कळ गोष्टी सांगितल्या. अनेकांना भजन करण्याचा मार्ग दाखविला. त्यांचा पुरा संग्रह करावा म्हणजे साईबाबांची गाथा तयार होईल. त्या कथा जे सांगतील व जे ऐकतील त्या दोघांच्या मनाला विश्रांती मिळेल आणि पूर्ण शांती लाभेल. श्री साई महाराजांच्या तोंडच्या कथा ऐकून भक्त शरीराची दुःखे विसरतील आणि त्यांचे मनन करून संसारातून आपोआप मुक्ती पावतील. श्री साईबाबांच्या तोंडच्या वार्ता अमृतासारख्या रसपूर्ण आहेत. त्यांच्या गोडीचे मी काय वर्णन करू. त्या ऐकता परमानंद दाटून येईल. अशा कथा जो विद्वत्तेचा व धार्मिकतेचा खोटा आव आणल्याशिवाय गाताना आढळेल त्याच्या पायाच्या धुळीत जरी लोळले तरी मोक्ष हाती येईल असे मला वाटते. त्या कथांची अलौकिक मांडणी तशीच शब्दाशब्दांची ठेवण पाहून श्रोतृगण तल्लीन होतील आणि सगळ्यांना संपूर्ण सुख लाभेल. गोष्टी ऐकायला जसे कान किंवा दर्शन घ्यायला जसे डोळे तसेच मन उत्सुक होऊन सहज ध्यान लागेल. गुरु माऊली आपली माता आहे. तिच्या गोष्टी ज्या लोक तोंडातोंडी सांगतात त्या आदरपूर्वक ऐकून कानात साठवूया. मग त्या वारंवार आठवूया. साठतील त्या साठवू या आणि प्रेमबंधनात गोठवून एकमेकात लुटवूया. येथे माझे काहीच नाही. साईनाथांची ही प्रेरणा आहे. ते जे जे काही वदवितात ते मी बोलतो. मी बोलतो असे म्हणणे हाही अहंकार आहे. साईबाबा स्वतःच सूत्रधार आहेत. तेच माझ्या वाचेला चालविणारे आहेत. तेव्हा मी बोलणारा कोण. मीपणा बाबांच्या चरणी अर्पण केला तर अमर्याद सुख लाभेल. अहंकार गेल्यावर सगळा संसार सुखाचा होऊन जातो. अशी वृत्ती उठल्यावर त्यासाठी संधी मिळाली परंतु बाबांना विचारण्याचा धीर होत नव्हता. इतक्यात माधवराव मशिदीच्या पायरीवर आले आणि त्यांच्या कानावर मी ही गोष्ट घातली. त्यांनी लगेच तिथे दुसरे कोणी नाही असा प्रसंग साधून बाबांना विचारले. बाबा, हे अण्णासाहेब म्हणतात की आपली परवानगी असेल तर त्यांच्या बुद्धीप्रमाणे आपले चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले आहे. त्यावर बाबा म्हणाले, मी तर केवळ भिकारी आहे. भिक्षेसाठी दारोदार फिरतो आणि ओली कोरडी भाजी भाकरी खाऊन वेळ घालवितो. अशा माझे चरित्र कशाला, उगाच थट्टेला कारण होईल. मी मनात म्हणालो, असे म्हणू नका. या हिऱ्याला कोंदणात
रत्न बसवण्याकरता केलेली जागा कोंदण त्या कोंदणात जडविला पाहिजे. असो, आपली आज्ञा असली आणि आपले सहाय्य असले की मी आपोआप लिहीन किंवा सर्व विघ्ने दूर करून आपले चरणच लिहून घेतील. संतांचे आशीर्वाद हीच ग्रंथरचनेची सुरुवात असते. आपल्या कृपादृष्टीशिवाय सुरळीतपणे लेखन होणे शक्य नाही. भाग 1 अध्याय 2 भाग 1 संपूर्ण. उर्वरित भाग पुढील भागात. श्री साईनाथ महाराज की जय.